नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड गुरुमध्ये आपलं स्वागत. जबरदस्त 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 क्लोजिंग आज. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स सगळ्याच इंडेक्समध्ये आज जबरदस्त एंडिंग झाली आहे. क्लोजिंग जबरदस्त झाली आहे. मार्केट अत्यंत चांगल्या ठिकाणी बंद झालं आहे. आज दिवसभर ज्या ज्या लोकांनी ट्रेड केले असतील, कमी ट्रेड केले असतील, दोन पैसे आले की तात्काळ लगेच मार्केटपासून दूर झाले असतील, त्यांच्या कॅपिटलमध्ये नक्कीच वाढ झाली असेल. परंतु ज्यांनी निफ्टीमध्ये दिवसभर ट्रेड केले असतील त्यांचे मात्र आलेले पैसेही गेले असतील. त्याच्यामुळं मी सातत्याने सांगतो की कमी ट्रेड करा आणि ट्रेड केल्यानंतर सरळ सरळ प्लस झाली की आपलं बाजूला होऊन बसा. आज अत्यंत सुंदर ट्रेड झाले. काल आपण मराठी ट्रेड गुरुच्या या चॅनलवर निफ्टी एक्सपायरी तिची टिकणार की मंदीत रूपांतर होणार, व्हॉट इज द परफॉर्मन्स ऑफ बँक निफ्टी टुमारो हा व्हिडिओ टाकला होता. या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला व्यवस्थित असे हे दिले होते, लेवल दिल्या होत्या आणि त्या लेवलनुसारच मार्केटने आज काम केलं आहे. नसेल तसं तुम्हाला कोणाला जर वाटत नसेल तर मला वाटतं की हा 6 तारखेचा व्हिडिओ पहा, तुम्हाला लेवल लक्षात येतील आणि लेवल टू लेवल काम केल्यानंतर कसे पैसे भेटतात, कसं प्लस राहतं म्हणून हे याच्यातून स्पष्ट होईल. आज मार्केटमध्ये गेल्या 6 महिन्यापासून जे मार्केट खालच्या दिशेने निघत होतं, काल 2 दिवसापासून मार्केट बऱ्यापैकी वरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. काल आपण निफ्टीमध्ये 22,400च्या वर, आपण काल म्हटलं होतं 22,400च्या वर ज्यावेळेस मार्केट निघेल त्यावेळेस वरच्या दिशेने आपल्याला कॉलच्या दिशेने जायला काही हरकत नाही. परंतु आज गॅपअपच ओपन झालं. गॅपअप ओपन झालं. आज निफ्टी झाली 22,480च्या आसपास ओपन झाली आणि ओपन झाल्याबरोबर तिने खालचा रस्ता धरला. खालचा रस्ता धरला तर ती सरळ सरळ तो पहिल्या अर्ध्या तासामध्ये 22,257वर येऊन ठेवली. आपण हेही आपण दिलं होतं की जिथून समजा मोठं गॅपअप झालं आणि गॅपअपवरून मार्केट जर रिव्हर्स आलं तर मार्केट ज्यावेळेस 22,250 किंवा 22,200 जवळ येईल त्यावेळेस तिथून पुढं आपण सी साईडला जायला काही हरकत नाही, आपण म्हटलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये. आज तसंच झालं. 22,250वरून मग निफ्टी वरच्या दिशेने निघाली. आता निफ्टीमध्ये उद्या आपल्याला नेमकं करायचं आहे काय हे आपण बारकाईने पाहणार आहोत. उद्या आपल्याला निफ्टीमध्ये सरळ सरळ एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण एक लाईन मारून ठेवू म्हणजे आपल्याच्या लक्षात येईल. उद्या आपल्याला 22,620 लक्षात ठेवा. 22,620च्या वर एक ग्रीन कॅन्डल झाली. ग्रीन कॅन्डलचा हाय तोडल्याबरोबर आपल्याला वरच्या दिशेने जायला काही अडचण नाही. पहिला आपला टार्गेट असेल पहिला 22,720चं. 22,720 ही तोडलं की आपल्याला पुन्हा 22,820पर्यंत जायचं आहे आणि तिथून पुढं मग मी तुम्हाला वेळोवेळी सकाळी ज्यावेळेस मार्केट ओपन होईल त्यावेळेस मी एक लाईव्ह करत असतो अर्ध्या तासात. त्या अर्ध्या तासाच्या लाईव्हमध्ये काही बदल असतील लेवलचे तर त्या बदल करून देईल. परंतु सध्या तरी आपल्याला निफ्टी ह्या वरच्या दिशेने अशी जाईल आणि ज्यावेळेस निफ्टी समजा खालच्या दिशेने ज्यावेळेस निफ्टीचा मार्ग खालच्या दिशेने येईल त्यावेळेस मला वाटतं 22,470च्या खाली निफ्टी आली आणि या ठिकाणी एक रेड कॅन्डल केली. रेड कॅन्डलचा लो तोडला तर पी साईडला आपल्याला एक ट्रेड करता येईल. पहिलं टार्गेट आपलं राहील 30 पॉईंटचं पहिलं टार्गेट 22,400, 22,390 तोडलं आपल्याला तर 22,300 आणि 22,300 तोडलं तर आपल्याला
22,200. निफ्टी या पद्धतीने तुम्हाला उद्या ट्रेड करायचे आहेत, हे लक्षात घ्या. चला, बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे. बँक निफ्टी आज 300 पॉईंटवरी ओपन झाली चांगल्या पद्धतीने आणि तेही निफ्टीसारखीच सरळ सरळ खाली आली पहिल्या अर्ध्या तासामध्ये. हा तर ट्रेड झाला, परंतु वरच्या दिशेने मात्र निफ्टी जागेवर स्थिर राहिल्यासारखी या 300 पॉईंटमध्ये जागेवर स्थिर राहिल्यासारखी राहिली. तर उद्या आपल्याला निफ्टीमध्ये काय करायचं आहे. बँक निफ्टीमध्ये 48,550, 48,000. 48,000. एक मिनटं, तुम्हाला एकदा आपण ट्रेड लाईन मारून देऊ. 48,450च्या खाली निफ्टी आली. या ठिकाणी एखादी एक रेड कॅन्डल केली की पायर केली की एक खालच्या दिशेने आपल्याला एक चांगला ट्रेड भेटेल आणि तो ट्रेड असेल 48,550वरून 48,450पर्यंत. आणि 48,450वरून खाली निफ्टी आली तर आपल्याला 48,000 आपण 350च्या ऐवजी 300 करू. 48,300 आणि 48,300 बी हे झालं तर 48,200 हे खालच्या साईडने. आणि वरच्या साईडने आपल्याला 48,700, 48,700 पहिला कॉल साईडला 48,700 तोडल्यावरही एक ग्रीन कॅन्डल केली. ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला की लगेच 48,800साठी आपण जायचं. 48,800 झाले की पुन्हा आपल्याला 48,000 पुन्हा आपल्याला 48,900 पर्यंतचा एक ट्रेड चांगला भेटू शकेल. हे झाले निफ्टी बँक निफ्टीचे विषय. आता विषय एक आहे की आज मार्केटने निफ्टीमध्ये चांगल्यापैकी ज्यांना पैसे भेटले असतील त्यांनी एक लक्षात आलं असेल त्यांच्या की ओव्हर ट्रेडिंग किती अडचणीची आहे. मराठी ट्रेड गुरु सातत्याने तुम्हाला ज्या लेवल देत आहे त्या लेवल पाळून ट्रेड करा. नक्कीच सांगतो, मराठी ट्रेड गुरु दिलेल्या लेवल ह्या तुम्हाला कामी येतील. आज आपण उद्या 7 मार्चसाठीच्या लेवल दिलेले आहेत. उद्याच्या व्हिडिओमध्ये आणखी माहितीसह भेटू. धन्यवाद. जेव्हा मार्केटमध्ये 2 पैसे गुंतवायचे असतील तेव्हा आपल्या स्वतःच्या आर्थिक सल्लागाराची चर्चा नक्की करा. मराठी ट्रेड गुरु कुठलेही पेड कॉल आणि पुट देत नाही. हे केवळ प्रशिक्षणासाठी आपण व्हिडिओ करत आहोत. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सबस्क्राईब करा, व्हिडिओला फॉरवर्ड करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि मराठी ट्रेड गुरु जास्तीत जास्त लोकांपर्यंत